त्या समित्या ऍक्टिव्ह करा सगळ्या. मी तसं मुख्यमंत्री साहेबांना आज बोलणार आहे, कालही सांगितलं होतं, आजही बोलणार आहे. दोनही उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा मी स्वतःहून सांगणार आहे. आता आजपर्यंत नाही सांगितलं पण आता स्वतःहून सांगणार आहे की त्या समित्या ज्या गठीत केल्या त्यांना ताकदीनं कामाला लावा. मराठवाड्यातल्या नोंदी आणि मराठवाड्यातल्या असणाऱ्या अडचणी सोडवा. काही ठिकाणी जळीत झालेले त्या ठिकाणीचा प्रकार तुम्हाला शेजारच्या गावात सापडलेल्या नोंदी त्याच्या आधारावरतीच त्या गावाला द्या. आता नोंद त्यांच्या जळाला रेकॉर्ड म्हणल्यानंतर त्यांनी काय मारायचंय का? आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी तातडीनं आता लगेच त्याचे सुरू करा, ही पण विनंती. बरं, 1 तारखेला ओबीसीच्या वतीनं महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येणार आहे. खासदार आमदारांच्या घरासमोर या ठिकाणी आंदोलन करण्याचं त्यांनी ठरवलं. चांगलं आहे ना, मग करू द्या ना. मग थोडीच परवानगी लागणार आहे त्यांना. करा म्हणा, का करायचं तुम्हाला? आपण कुठं त्यांना विरोधी लोकशाहीचा अधिकारी ते आम्हाला आरक्षण मिळावं म्हणून करत असते. ते ओबीसीला आम्हाला मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून करत असते. तुम्ही पण ओबीसीच आहे. मग कोण आहे? पण हे राजकीय दृष्टिकोनातून आता विरोध व्हाय ना, मग सामाजिक विरोध आम्ही खंबीर आहेत, सामान्य मराठी. फक्त हे वरचे जे आहेत ना थोडे आमचे काही, ते हे थोडे 10-5-50 जण जे आहेत ना, हे आरडाओरडा करायला लावते त्यांना. याच्यापेक्षा इकडे आरडाओरडा करण्यापेक्षा तिथं हरकती मागितल्या तिथं म्हणणं मांडा ना तुमचं, समाजाच्या बाजूला. समाजाला साथ मिळेल ना तुमची. तुम्ही आमचे आहेत ना, कशाला सोशल मीडियावर आणि त्याच्यावर लिहून तुम्ही गैरसमज पसरता? मराठ्यांना महाराष्ट्रातल्या माझी विनंती, हे गैरसमज पसरायला लागलेत. याच्यापेक्षा यांना मराठा समाजाने असं आव्हान करा, मी पण केलं विनंतीपूर्वक, की तुम्ही लय हुशार आहेत ना, तुमचं म्हणणं तिथं मांडा, कायदा मजबूत करू लागा. इकडं बोंबलून आमचं गोरगरिबाचं अन्नात माती घालू नका. ओबीसीच्या नेत्यांनी तेच सगळ्या ओबीसी समाजाला आवाहन केलेलं आहे की या नोंद, हा जो कायदा आहे तो कायद्याला आक्षेप नोंदवा, मोठ्या संख्येने नोंदवा, सगळे सोयऱ्याला आक्षेप नोंदवा, असं त्यांनी आवाहन केलेलं आहे. तेच आव्हान सगळ्यांना आवाहन करणार आहे. तेच आव्हान मी सुद्धा आता केलंय की जेवढे अभ्यासक आहेत, घटना तज्ञ आहेत, जे आपले वकील बांधव आहेत, मोठमोठाले जे अभ्यासक त्यात लोक आहेत, यांनी सगळ्यांनी आपल्या जातीची आपण टर उडण्यापेक्षा, त्याच्यात काय मोठेपण आहे तुम्हाला, त्यापेक्षा तुम्ही तिथं तुमचं ताकदीनं म्हणणं मांडा, म्हणजे कायदा मजबूत होईल. आणि मराठा बांधवांनाही महाराष्ट्रातली विनंती, ते जे बडबड चालली यांची, त्याच्यापेक्षा त्यांना असं सांगा की तुमचं म्हणणं तिथं मांडा, म्हणजे आमचा गोरगरिबाचा कायदा पक्का होईल. इकडं काय याला सोशल मीडियावर तुमची हुशारी दाखविता, तिथं करा की मायबाप बना नाही गोरगरिबाचे. इकडं